नमस्कार. मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका, वाणी मंगल कार्यालयाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हल्लीची एकूण राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता तरुण मुलांशी संवाद साधावासा वाटतो. अभ्यासकांशी संवाद साधावा. या गेल्या 8-10 वर्षामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय सगळ्याच बाबतीत खूपच ढवळाढवळ झालेली दिसते. ज्यांनी हिमालयात जाऊन तप केलं, तपाची फलश्रुती काय आहे हे आपल्या लक्षात येतं. बंधुभाव त्यांनी कधी जोपासला नाही, कुटुंबभाव त्यांनी कधी जोपासला नाही. आपल्या जीवनामध्ये जी काही कर्तव्य धर्मशास्त्रात सांगितली ती कधीच पार पाडली नाही. आणि आम्हीच खरे धर्माचे पालन करतो आहोत या जाहिरातीसाठी राज्याचा सगळा अर्थसंकल्प खर्ची पाडला. कदाचित त्यांच्या योजना, त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यांनी सांगितलेल्या बाता या खऱ्या समजू आपण. मग त्यांना अपयश काय येते? त्यांच्या हाताखाली काम करणारी जी काही नोकरशाही आहे, आजवर त्या नोकरशाहीने या सरकारच्या ध्येय धोरणांना सतत काळीमा फासण्याचं आणि आपली तुंबडी भरण्याचंच काम केलेलं दिसतं. आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं. अर्थात ते दुर्लक्ष सहेतुक असेल तो भाग वेगळा. काय होतं आता? साधी मोफतचं रॅशन असेल, लाडकी बहीण योजना असेल, वृद्धांसाठी काही सवलत असेल, कृषी पंपांसाठी वीजबाप असेल, या अनेक सवलतीचा वर्षाव त्यांनी केला आहे. पण जे तुम्ही केलं आहे ते तुमच्या हाताखालची नोकरशाही राबवते का? हा माझा. आता कालचंच उदाहरण, कृषी पंपांसाठी एप्रिलपासून जर माफ केलेलं आहे, सरकारने ती बिलं भरली आहेत, विद्युत मंडळाला ती बिलं दिली आहेत, तरीही वायरमन लोक सरकारने दिलेल्या पावत्या घेऊन तुमच्याकडे एवढं थकीत बिल आहे ते द्या, मग कनेक्शन जोडतो आणि कनेक्शन कट करतात. म्हणजे सरकार विरोधी वातावरण तयार करण्याचं काम ही मंडळी करते. म्हणजे सगळं असं सरकार विरोधी जे काम चाललंय ते प्रत्येक क्षेत्रात चाललंय. मग सरकार विरोधी काम का करताय? सरकारच्या पगारावर जगणारी ही नोकरशाही सरकारशी प्रामाणिक नाही का? आणि ती का नाही? आणि सरकार हे सुद्धा प्रामाणिक आहे का हे आपल्याला शोधावं लागेल. एका बाजूला न्यायदेवतेकडून न्याय मिळतो अशी संकल्पना आजपर्यंत रूढ होती. आता सर्वसामान्य गावागावातल्या प्रत्येक मंडळीला, कुणालाही तुम्ही भेटा, कुणालाही तुम्ही विचारा,
शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदेंना दिलंय किंवा राष्ट्रवादीचं घड्याळ अजित पवारांना दिलंय आणि ते कोर्टाने मान्य केलंय. ह्या बाबी खेड्यापाड्यातल्या एका तरी माणसाला पटतात का? अंधभक्त कार्यकर्ते सोडून द्या, पण सामान्य जनतेला विचारा. ते पटलेलं कुठेही त्यांना आवडलेलं नाही. तुम्ही काम न करता, कुठलेही कष्ट न करता मोफत वाटप करतायत, रॅशन देतायत. जे ते रॅशन घेतायत त्यांना तरी तुमची योजना ही पटते का? प्रामाणिकपणे ते सांगतात, नाही पटत. आमच्या कष्टांना किंमत देण्याऐवजी फुकट जर दिलं, आम्हाला कष्ट करायची गरजच नाही, हेही त्यांना कळतं. एवढंच नाही तर एका कुटुंबात 30 किलो तांदूळ आयुष्यात कधी त्यांनी खाल्लेले नाहीत, विकतही घेतलेले नाहीत आणि ते एवढे लागतही नाही. 5 किलो ते तांदूळ ठेवतात आणि उरलेले 25 किलो 20 रुपये किलो भावाने मध्य प्रदेशातल्या खरेदी करणाऱ्या त्या युवकांना विकून मोकळं होतात. आणि तेच तांदूळ मग नंतर कुठेतरी एकत्रित होतात आणि मग त्यावर धाड टाकली जाते आणि रॅशनचा तांदूळ जप्त केला अशा पद्धतीने डांगोरा पेटला जातो. वास्तविक त्यांना हे कोणालाही नको आहे. आता ठीक आहे, दारिद्र्यरेषेखालून तुम्ही आतापर्यंत 25 कोटी जनता वर आणली असं तुम्ही म्हणता. 25 कोटी जर जनता वर आणली तर त्यांना मोफत द्यायची गरज काय? तुम्ही 80 कोटी जनतेला सगळं काही मोफत देता. भारताची लोकसंख्या 140 कोटी. म्हणजे भारत हा दरिद्री देश आहे, मागासलेला देश आहे असं तुम्ही एका बाजूला सिद्ध करता आणि दुसऱ्या बाजूला आम्ही खूप सुधारणा केल्या, खूप पुढारलोत, एवढा औद्योगिक प्रगती, आर्थिक प्रगती आपली होते, आपण सुधारणा होते असं आपण दरवेळेला मानतो. मग तुमची कोणती बाजू खरी आणि कोणती खोटी हे सामान्य जनतेला लक्षात येतं. पण आपल्याला काय करायचं? ही प्रवृत्ती प्रत्येक शिक्षित अशिक्षित माणसामध्ये बोकाळते आहे. आता साधी गोष्ट, वीज चोरी होते म्हणून घरातली मीटर सगळी बाहेर लावली, तरीही वीज चोरी होते म्हणून बाहेर भिंतीवरची मीटर खांब्यावरच्या पेटीमध्ये लावली. त्या पेटींना कधीच कुलूप नाही. आणि गल्ल्या गल्ल्यातून जेव्हा त्या तारा तुमच्या आहेत, तुमच्या पेटीतून आलेल्या कनेक्शनची वीज न घेता डायरेक्ट तारेवर आकडा टाकून वीज घेतली जाते. तुमच्या पेटीचा आणि त्या मीटरचा उपयोग काय? हे डोळ्याने शेजाऱ्याला दिसत असून त्याचा शेजारी का तक्रार करत नाही? तुम्ही त्याला तर बक्षीस ठेवलंय, पण तरी शेजारी म्हणतो आपल्याला काय करायचं. पण त्याला थोडंसं शिक्षण देण्याची गरज आहे, ते शासन देत नाही. शासन ही ते मुद्दाम देत नाही. एकूण त्या कॉलनीचं, त्या परिसराचं, त्या गावाचं विजेचं बिल जे असेल, मेन डीपीवरचं जेवढं काही जळालं असेल आणि लोकांच्या मीटरमध्ये जेवढं काही जळालं आहे त्याची वजाबाकी करून उरलेलं जे गळतीचं बिल आहे ते प्रत्येकाच्या वाट्यावर वाटलं जातं. म्हणजे शेजाऱ्याने चोरी केली असेल तरी त्याचं बिल तुम्हाला येतं. हे लोकांना कळत नाही. म्हणून ते म्हणतात आपल्याला काय करायचं. शेजाऱ्याच्या घराला आग लागली, शेजाऱ्याच्या घरी चोरी झाली, बाजूचा म्हणतो आपल्याला काय करायचं. आणि दुसरी गोष्ट, आधी सुरुवातीला नॅशनलिझमची जी भावना आहे ती लोप पावत चालली. आधी रोमन एम्परर म्हणजे ख्रिश्चनिटीशी संबंधित रोमन एम्परर ही संकल्पना होती. नंतर संपूर्ण जगामध्ये नॅशनलिझम आला. माणसांना महत्त्व द्या, जात धर्म लिंग याला महत्त्व देता माणसांना महत्त्व द्या. आणि ते जाऊन आता भारतामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये पुन्हा रिलिजियस थिंकिंग आली. जसं इतर देशांमध्ये ख्रिश्चनिटी, पाकिस्तानमध्ये, इराण इराकमध्ये मुस्लिमवाद, तसं आता भारतामध्ये हिंदुवाद हिंदुइझम सुरू झाला आहे.
कुठलाही धर्म इतर धर्माचा द्वेष करा, इतर धर्माचा सूड व्हावा असं सांगतच नाही. तुम्ही राबवलेली धोरणं सामान्य जनतेला आवडतात का, याचं तुम्ही आत्मपरीक्षण तुमच्या बातामध्ये का करत नाही? तुमची मांडणी खूप भव्य दिव्य असते. तुमचं बोलणं लोकांना संमोहन करणारं आहे, पण ते पचनी पडणार नाही. 15-20 वर्षापूर्वी एका ताटात जेवणारी महार, मराठा, मुसलमान ही पोरं एका खोलीत राहणारी, एकमेकाचे कपडे वापरणारी, ती परस्परापासून दूर का गेलीत, याचं आत्मपरीक्षण का करत नाही आपण? सामान्य जनतेला ते हवं आहे. ठीक आहे, तुम्ही वाटेल तेवढ्या शिव्या देणार असाल, देशाचे गृहमंत्री असल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणणार की इन्होंने निजाम को चुन के दिया. अरे, स्वतंत्र भारतातला प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे, तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरता. मालेगावला येऊन राज्याचा गृहमंत्री म्हणतो वोट जिहाद. अरे, जिहाद म्हणजे काय? वोट जिहाद म्हणजे काय? काय बोलता तुम्ही? म्हणजे राजकर्त्यांनी जी काही आपली प्रतिमा जनतेसमोर उभी केली आहे पाहिजे, ती सगळी आपण धुळीत मिळवली. आजपर्यंत गांधी नेहरूंना अपशब्द वापरणं, शिव्या वापरणं हे कुठेही पचनी पडलेलं नव्हतं. आता सर्वोच्च पदावर असलेला लोकनेता सुद्धा गांधी नेहरूंविषयी अपशब्द वापरतो आणि जगात त्यांची प्रतिमा उजळ असल्यामुळे जगभर दौरे करताना त्यांचं स्तुतिगान गातो. तुम्हाला भारतात त्यांना अपशब्द वापरणं आणि बाहेर जाऊन स्तुतिगान गाणं हे मांजरीने डोळे मिटून दूध पिल्यासारखं आहे. बाहेरचा मीडिया सगळं दाखवतो. तुम्ही बाहेर काय करता आणि भारतात काय करता हे सगळ्यांना कळतं. तुमचे पंटर आजपर्यंत तुम्ही आल्यानंतर 30 रुपये लिटर पेट्रोल होणार अशी बाता मारायचे, 300 रुपये गॅस टाकी होणार अशी बाता मारायची. याचा उल्लेख तुमच्या मन का बातामध्ये का नाही करत? त्याचं खंडन करा ना. एका बाजूला स्मशानातल्या लाकडांवर सुद्धा तुम्ही GST लावणार, कर लावणार, पुस्तकांवर कर लावणार, कागदांवर कर लावणार, शिक्षणावर कर लावणार, हे सगळं महागडं करणार. म्हणजे सगळ्यांना तुम्ही मंदिरात नेऊन बसवायचं एक गाडाने ठेवून, अध्यात्माचे डोस पाजून. त्यांच्या नोकरीविषयी, त्यांच्या स्पर्धा परीक्षेविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी, करिअरविषयी कोणत्याही गप्पा नाहीत. ठीक आहे, तुम्हाला जर एवढा त्यांच्या करिअरचा, नोकरीचा, शिक्षणाचा पुळका असेल तर प्रत्येक वेळी अर्जासाठी प्रचंड फीस का आकारली जाते? त्या अर्जाच्या फीसमध्येच त्यांचा पगार निघतो तेवढा. 1000 पदं भरायची असतील तर कोट्यवधी अर्ज येतात आणि कोट्यवधी अर्जासोबत त्यांचे कोटी कोटी रुपये जमा करतात आणि त्या परीक्षा पुन्हा रद्द होतात आणि पुन्हा नव्याने परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे तुमच्या परीक्षा मंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या त्या मशिनरीवर नियंत्रण नाही, नोकरशाहीवर नियंत्रण नाही. किंवा सहेतुक असे तुम्ही नियंत्रणाची ढील सोडत असाल. हे सामान्य जनतेला कळतंय, सामान्य जनता वैतागते, करणार काय? आता एक मला सांगा, तुम्ही दरवेळेला मुस्लिमांच्या विरोधी वक्तव्य करता, लव जिहाद विषयी वक्तव्य करता. एखादी हिंदू मुलगी मुस्लिम मुलासमोर गेली तर तो लियाव जिहाद झाला आणि त्या मुलांना 2-2 लाख 3-3 लाख दिले जातात, मोटरसायकल दिली जाते,
मग ते धर्म परिवर्तन करतात आणि मग त्यांना धर्म परिवर्तनासाठी मुस्लिम धर्मियांकडून त्यांना एवढा एवढा निधी दिला जातो. खेड्यापाड्यात ही बीजं तुम्ही रोवली. पण आता मला हे सांगा, खेड्यापाड्यातले हिंदू पोरं मुलांची गोष्ट 40-50च्या आत आले त्यांची लग्नच होत नाही. मग मुस्लिम एवढे वेडे आहेत का? मुलांना पैसे द्यायचे आणि हिंदूंच्या मुलींना भुरळ घालायचे, धर्म परिवर्तन करायचं. त्याऐवजी ते आपल्या मुलींना पैसे देऊन हिंदू मुलांचं धर्म परिवर्तन सहज करू शकतात. हा कट त्यांना करता येत नाही का? तसं मात्र होताना दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जी ओरड करताय लव जिहादची, ती फुसकी आहे हे सर्वसामान्य जनतेला कळतं. खेड्यापाड्यातले प्रत्येक गावातले 40च्या 35च्या 25च्या घरातली पोरं ही अविवाहित आहेत, त्यांची लग्न होत नाहीत. मग अशा मुलांना मुस्लिम मुलींनी आपल्या जाळ्यात ओढून लव जिहाद करणं शक्य नाही का? मग मुस्लिम मुलंच फक्त हिंदू मुलींना नेतात फूस लावून. हिंदू मुली भरपूर शिकतायत सध्या, त्यांना स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या करिअर घडवतात. असं असताना मुलींना बदनाम करायचं, मुस्लिम मुलांना बदनाम करायचं, हे षडयंत्र खेड्यापाड्यात लक्षात येत आहे. म्हणजे याचा अर्थ. आणि दुसरी बाब, मला हे सांगा, बऱ्याचशा महार लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता पुढे त्यांना रोजगार नाही किंवा भांडवल नाही आणि त्यांना ख्रिश्चन धर्माने आमिष दाखवून भांडवल दिलं, घरकुल दिलं आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लागले. रविवारी तुम्ही मोठमोठ्या चर्चमध्ये जाऊन पहा, किती बौद्ध लोक किंवा महार लोक त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, तिथे प्रार्थना ते चर्चमध्ये याचा सर्वे सरकार करत नाही. फक्त मुस्लिम जिहाद यावर त्यांची ओरड चालते. कारण ख्रिश्चन जिहादवर जर ओरड केली तर कदाचित अमेरिकेचं नियंत्रण त्याला ते घाबरत असावे. यावर सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. समाजशास्त्रज्ञांनी, विद्वानांनी आपली मतं मांडणं आवश्यक आहे. एका बाजूला आपण पाहतोय टीव्हीवर नागड्या उघड्या जाहिराती सगळ्या चालतात. नटनट्या सिनेमामधून नागड्या उघड्या फिरतात, सिनेमे ते टीव्हीवर दाखवले जातात, ते चालतं. आणि दुसऱ्या बाजूला कोर्ट म्हणतं की तुम्ही जर पोर्न व्हिडिओ पाहिला तर पॉप्सो ही केस तुमच्यावर लादण्यात येईल. किती लोकप्रतिनिधींवर पॉप्सो केस लादली? संसदेचं अधिवेशन चालू असताना ते पोर्न व्हिडिओ पाहताना पत्रकारांनी त्यांचा भंडाफोड केला. मला हे सांगा, लोकप्रतिनिधींची मुलं यांना या पॉप्सो अंतर्गत कधी कटात अडकवलं? विरोधी पक्षाच्या लोकांना अडकवलं यशात, पण प्रामाणिकपणे सत्ताधाऱ्यांना तसं अडकवलं का? तुम्ही इन्कम टॅक्स, ईडी, CBI वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्याचा सगळा पोरखेळ करून टाकला आहे. एका बाजूला कष्ट करून कमवलेल्या संपत्तीची तुम्ही 10 वेळा ATAची धाड टाकून चौकशी करणार, आजच्या बाजारभावाने त्या किमती लावणार आणि मग ती कोट्यावधीची संपत्ती तुम्ही म्हणणार आणि त्याला आत टाकणार. मात्र सत्ताधाऱ्यांची पहिल्या निवडणुकीत असलेली संपत्ती दुसऱ्या निवडणुकीच्या पर्यंत 10 पटीने वाढते. त्याची चौकशी कधीच होत नाही. 10 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्याला
तुम्ही पक्षात घेतल्यानंतर मंत्रीपद देता, आणि हे सगळं सामान्य जनतेला कळतंय. पण तुम्ही मात्र डोळे मिटून दूध पितायत. आता महाराष्ट्रामध्ये दिग्गज असे मंत्री येऊन महाराष्ट्र पिंजून काढतायत, गावागावात जात आहेत, घोषणांचा, योजनांचा, खैराताचं वाटप करतायत. पण तरीही जनता तुम्हाला माफ करेल असं तरी वाटत नाही. वेळ जागं व्हा, तुमचं नोकरशाहीवर नियंत्रण ठेवा. त्यात समजून नियंत्रित ठेवा म्हणजे हुकुमशहा बना असं मी म्हणणार नाही, पण तुमची ध्येय धोरणं ही ट्रान्सपरंट असू द्या, पारदर्शक असू द्या, लोकांना आवडतील अशी असू द्या. मला हे सांगा, मराठीला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, तुमच्या किती अधिकाऱ्यांना मराठी बोलता येतं हो? IAS IPS झालेले जे महाराष्ट्रात काम करतायत त्यांना मराठी येत नाही, तोडकी मोडकी मराठी बोलतात, मग त्यांना का म्हणून तुम्ही महाराष्ट्रात नोकरीला ठेवता? रेल्वेमध्ये किती लोकांना मराठी बोलता येतं, त्यांना का म्हणून तुम्ही महाराष्ट्रात नोकऱ्या देता? तुम्ही स्वतः दिल्लीवरून इथे भाषण करायला येता, तुम्हाला किती लोकांना मराठी बोलता येतं, तुम्ही का महाराष्ट्रात येता? म्हणजे हे फक्त निवडणूक होतं, हे स्टंट तुम्ही करता, आणि तुमची ही स्टंटबाजी निवडणुकीसाठीची सामान्य जनतेच्या चटकन लक्षात येते, डोळ्यात येते, आणि सामान्य जनता तुमच्यापासून दूर चालली, दूर दूर चालली. हे तुम्हाला आज तरी भान येऊ द्या आणि जागं व्हा. तरुण पोरं तुमच्या या घोषणांवर, या योजनांवर भाळणार नाहीत. त्यांना योग्य ती संधी द्या, योग्य तो मदतीचा हात द्या. ते तुम्ही कराल तरच तुमची या सगळ्या बाता त्यांना खऱ्या वाटतील, नाहीतर त्या बाताच राहतील. धन्यवाद.